लागतील की ह्या उत्सवाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन जो आहे, आज 40 वर्ष दगडूशेठ हलवाई प्रयत्न करत आहे. या प्रयत्नाला बऱ्यापैकी यशसुद्धा आलेलं आहे. अनेक गणेश मंडळाच्या माध्यमातून आपण बघितलं तर आज आमचे इथं पहिल्या रांगेत बसलेले शिरीष मोहिते, उदय जगताप, प्रताप परदेशी आहेत, अनेक कार्यकर्ते आहेत, पियुष शाह आहेत, अनेक मंडळं आहेत की ती वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात. यावर्षी आमच्या त्या सेवा मंडळाचा उदय जगतापांनी एक कार्यक्रम आखला की जे कैदी आहेत, ज्यांना शिक्षा मिळाली, त्यांनी त्याच्यातनं बाहेर आणलं आणि त्यांच्याकडनं गणपतीच्या मूर्त्या तयार करून घेतल्या आणि आज त्या मूर्त्यांचा स्टॉल लावला जाणार आहे. एखादा गुन्हा एखाद्या माणसाच्या हातनं घडलेला असतो, त्याला अनेक गोष्टी परिस्थिती कारणीभूत असते, त्यामुळे तो अव्वल गुन्हेगार असतो असं नाही, तर त्याला काही संधी दिली पाहिजे आणि हे संधी देण्याचं काम सुद्धा गणपती मंडळाचा कार्यकर्ता करतो, कारण तो शेवटच्या माणसापर्यंत पोचलेला असतो. आज आपल्याला ह्या सगळ्या माध्यमातून जर काम करायचं असेल, आपल्याला फक्त दरडावून चालणार नाही. ज्या पद्धतीने आपण सगळ्यांना बरोबर घेऊन चाललो साहेब, आज 40 वर्षात एवढा बदल झाला, 135 वर्षात 140 देशात हा उत्सव गेला. हा उत्सव इतका चांगला आहे की आज जॉईंट CP जेव्हा COPचे विद्यार्थी होते तरी धक्के खात खात या उत्सवात येत होते. धक्के जरी बसत असतील तरी त्या माणसाच्या केसाला धक्का लागत नाही, ही उत्सवाची ताकद आहे. त्यामुळे आज आपल्याला मला जे खेद व्यक्त करायचं आहे साहेब, तुम्ही खूप चांगलं काम करता, परंतु गणेशोत्सव चालू व्हायच्या आधी 2 महिन्याआधी पोलीस प्रशासन मीटिंग घेतं की मिरवणूक कधी संपणार. अरे तो उत्सव 10 दिवसाचा आहे, तो सर्वांचा आहे. तो मिरवणूक जी आहे ती फक्त एका दिवसाची आहे. आपण मिरवणुकीकरता हा गणेशोत्सव करत नाही आहे. हा 10 दिवसाकरता लाखो भक्तांनी बघावा ह्याकरता हा उत्सव आहे. आणि आज आपण हा उत्सव साजरा करत असताना आपल्याला टप्प्याटप्प्याने सुधारावं लागेल. एका दिवशी हा उत्सव आपण हे करायचा प्रयत्न करू नये. उत्सव, धर्म, संस्कृती, परंपरा ही टिकली पाहिजे, ती वाढली पाहिजे. हाच देश आहे आणि ह्याच देशाचा धर्म आहे की तो जगाला दिशा देऊ शकतो आणि हाच हिंदू धर्माचा उत्सव आहे. ह्या उत्सवाला निर्बंध आणणं हे सोयीचं नाही असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. निर्बंध असावे, सुधारवण्याचा प्रयत्न आपण हातात हात घेऊन करू. साहेब, आम्ही तुम्हाला कायम सांगितले, या उत्सवात दारू पिऊन भेटलेला जर कुणी असेल त्याला तुम्ही 8 टाका, आम्ही तुमच्याकडे बघायलासुद्धा येणार नाही. ह्या उत्सवात चुकीचं काम करणारा कोणी दिसेल त्याला तुम्ही उचलून न्या, आम्ही तुम्हाला कधी सोडायला यायला सांगणार नाही. परंतु माझ्या कार्यकर्त्याला, उत्सवात जो काम करतो त्या कार्यकर्त्याला तुम्ही कुठल्याही प्रकारचा त्रास देऊ नये. तो त्रास दिला तर आम्हाला आंदोलन केल्याशिवाय राहता येणार नाही. आम्ही सत्तेतला असलो तरी आम्हाला त्याविषयी काय आम्ही सत्तेकरता नाही आहे, आम्ही ह्या उत्सवाकरताय, आम्ही धर्माकरताय, आम्ही गणेश मंडळाकरताय. त्यामुळं मी तुम्हाला आत्ता हात जोडून विनंती करतो की आत्तापासूनच तुम्ही स्पीकरच्या ज्या मर्यादा आहेत त्या आपण पाळू, पण तुम्ही परवानगीच देणार नाही अशा पद्धतीने वागू नका. आपल्याला ह्याच्यातला आपला जो परंपरेचा आहे, धर्मसंस्कृती परंपरा जपायची, आपल्याला स्पीकर्स कमी करायचे, आपले पारंपरिक खेळ वाढवायचे, ते वाजवायचे. त्याला आपण दगडूशेठ हलवाई गणपती पुढील काळात या पारंपरिक ढोल पातकांची सुद्धा स्पर्धा घेईल, त्याच्यातसुद्धा त्यांनासुद्धा आम्ही ह्याच्यात सहभागी करून घेऊ. सगळ्यात जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने कसं करायचं ते आपण नक्की करू. आपण हातात हात घेऊन करू, पण काठी उघडून आपल्याला करायचं नाही, ही माझी तुम्हाला मनापासूनची विनंती आहे. आज आणि आमचे नेते इथं आहेत, त्यांच्या देखतच बोललो आहे. हे गिरीश भाऊ हे आमचे मोठे भाऊ आहेत. माझ्या दोन्ही निवडणुकीत त्यांनी खूप प्रयत्न केले, मला निवडून आणण्यात सुद्धा त्यांचा पण चांगला हात आहे. त्यामुळं हा हात कायम माझ्या डोक्यावर असणार याची मला खात्री आहे. आणि आपण दराडे साहेबांनी नाशिकला काम करताना पालकमंत्री गिरीश भाऊच होते, ते आमचे पालक आहेतच. त्यामुळं आज मी या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो, हा गणपती बाप्पाचा उत्सव हा सर्वांना आवडणार आहे. ह्या गणपती बाप्पाला लाडका बाप्पा म्हणतात. सगळ्या देवातला लाडका हा गणपती बाप्पा आहे आणि ह्या गणपती बाप्पाचा उत्सव दरवर्षी ज्या उत्सवात होतो त्याच उत्साहात झाला पाहिजे. आणि आपण दरवर्षी
फक्त कार्यकर्ते काम नाही करत, पोलीस प्रशासन 240 तासापेक्षा जास्त चांगलं काम करतं. आम्हाला तुमच्या कामाविषयी आम्ही तुमच्या कामाला कायम सॅल्यूटच करतो आणि कायम करत राहणार. परंतु आपण हातात हात घालून काम करू. हा येणारा उत्सव आत्ताच्या दरवर्षीप्रमाणे तो आनंदात, उत्साहात आणि मंगलमय वातावरणात व्हावा, ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची इच्छा आहे. आज जवळजवळ 200 मंडळं ह्याच्यात सहभागी झाली. त्यातल्या 100 जणांना बक्षीस मिळालं आहे. त्या बक्षीस मिळालेल्या सर्व कार्यकर्त्यांचं, मंडळांचं मनापासून मी अभिनंदन करतो. ज्यांना मिळालं नाही त्यांना पुढच्या वर्षी नक्की मिळेल अशी आशा बाळगतो. आणि आपण सर्वजणं आपल्या बाप्पाचा उत्सव न भूतो न भविष्यती पुढील काळातसुद्धा करू, हा विश्वास व्यक्त